नमस्कार, स्वामीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज मी घेऊन आले एक मस्त प्रोटीनयुक्त रेसिपी, म्हणजेच आपल्या मिक्स कडधान्यांची भाजी। तर कडधान्यांमधून आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळत असतात, जे आपल्या बॉडीसाठी खूप उपयुक्त असतात। आणि आपल्याला माहितीच आहे की कडधान्य खाणे किती चांगले आहे। तर आठवड्यातून 2-3 वेळा तरी आपण कडधान्य खायला पाहिजे। तर त्यासाठी इथं मी 1 वाटी कडधान्य घेतले आहे, ते रात्रभर भिजत ठेवले आहे। बघा, याच्यामध्ये सर्वच कडधान्य आलेली आहेत। तर हे रात्रभर भिजत ठेवायचे आहे। इथं बघा, रात्रभर भिजत ठेवली होती मी। आता हे छान भिजले आहेत। आता आपल्याला हे कुकरला शिजवायला ठेवायचं आहे। त्यासाठी मी इथे एक कुकरचा डब्बा घेतला आहे, त्याच्यामध्ये हे टाकून घेते आहे। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, नंतर पाव चमचा हळद घालायची, थोडंसं ऑइल घालायचं 1 चमचा, आणि नंतर काही गरम मसाले घालायचे। तर गरम मसाला इथे टाकल्यामुळे या भाजीला खूप छान टेस्ट येते, आणि नंतर तेलामध्ये मसाले घालायची गरज नाही। तर इथं मी 1 तेजपत्ता, अर्धा इंच दालचिनी, 2-3 लवंग, 2-3 काळी मिरी, थोडंसं जावित्रीचं फूल आणि थोडंसं मीठ घालून हे कुकरला लावते। तर इथं 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण भाजी बनवायला घेऊया। त्यासाठी मी गॅस ऑन करून एक कढई गरम करायला ठेवली आहे। आता याच्यामध्ये 4-5 चमचे तेल घालायचं। तेल छान गरम होऊ द्यायचं। नंतर याच्यामध्ये घालायचं पाव चमचा मोहरी, छान तडतडू द्यायची मोहरी। इथे मी पाव चमचा मोहरी घातली आहे। आता पाव चमचा जिरं घालून घ्यायचं, आणि जिरं पण छान फुलू देते आहे। तर आता आपण याच्यामध्ये 5-6 कढीपत्त्याचे पानं घालूया, आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे मी। तर कांदा तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, आणि नंतर याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालून परत व्यवस्थित परतून घ्यायचा, आणि 1 चमचा आले लसूण पेस्ट घालायची। तर मीठ घातल्यामुळे इथं कांदा लवकर शिजायला मदत होते। आणि आता आपण घालूया 1 चमचा आले लसूण पेस्ट, पाव चमचा हिंग, आणि याला कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊया। तर आपला कांदा लालसर झाला आहे। आता इथं घालूया आपण 1 टोमॅटोची प्युरी। तर इथं मी मिक्सरला 1 टोमॅटो घालून प्युरी करून घेतली होती। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, आणि आता याच्यामध्ये सुके मसाले घालायचे। तर इथं पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा लाल तिखट, आणि अर्धा चमचा गरम मसाला, आणि ही मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे। थोडंसं पाणी घालायचं, मसाले खाली लागायला नको म्हणून मी इथं थोडंसं पाणी घालते आहे। तर हे व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून याला 2-3 मिनिटं शिजायला ठेवायचं। तर आता मी झाकण ठेवून याला 2-3 मिनिटं शिजायला ठेवते आहे। तोपर्यंत आपण बघूया आपलं कडधान्य व्यवस्थित शिजलं की नाही। तर हे बघा, आता मी डब्बा बाहेर काढला आहे, आणि आता दाबून बघायचं थोडंसं। तर हे कडधान्य व्यवस्थित शिजलं आहे। आता मी 4-5 चमचे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन हे थोडंसं बारीक करून घेते आहे। हे बारीक करून टाकल्यामुळे भाजीची ग्रेव्ही छान दाटसर होते। तर इथं आपण बघूया आपला मसाला झाला का। तर इथं बघा, मसाल्याला छान तेल सुटलं आहे। आता याच्यामध्ये आपण हे बारीक करून घेतलेलं कडधान्य टाकूया। पूर्ण कडधान्य बारीक करून घेतलेलं टाकून घ्यायचं, आणि व्यवस्थित मिक्स करायचं। तर याच्यामुळे भाजीची टेस्ट तर भारी लागतेच, पण भाजीला छान ग्रेव्ही पण येते, घट्टसर ग्रेव्ही बनते भाजीची। आणि आता याच्यामध्ये आपण थोडीशी कस्तुरी मेथी घालूया। तर इथे मी हातावरच चोळून थोडीशी कस्तुरी मेथी घालते आहे, त्यामुळे भाजीची टेस्ट छान लागते। तर इथं कस्तुरी मेथी घालून घ्यायची, आणि आता याच्यामध्ये घालायचे आपलं शिजवून घेतलेलं कडधान्य। तर इथं मी शिजवून घेतलेलं कडधान्य घालते आहे, आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। तर कडधान्य घालून घ्यायचं, आणि नंतर व्यवस्थित मिक्स करायचं। मला अजून थोडा रस्सा हवा आहे, त्यासाठी इथं मी थोडं गरम पाणी घालते आहे, आणि मिक्स करून घेते आहे। तर चवीनुसार मीठ घालूया। तर ही भाजी आपण भातासोबत पण खाऊ शकतो, नुसतं भातासोबत पण खूप छान लागते, भाकरीसोबत पण छान लागते, आणि पोळीसोबत पण छान लागते। तर डाएटवाल्यांसाठी पण मस्त भाजी आहे ही। तर इथं थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया, आणि आता इथं मी घालते आहे 1 चमचा तूप। यामुळे भाजीला छान तरी येते, आणि टेस्ट पण भारी लागते। तर आता व्यवस्थित मिक्स करून घेते आहे तूप, आणि झाकण ठेवून याला 4-5 मिनिटं मंद आचेवर शिजायला ठेवते आहे। तर आता बघा, 4-5 मिनिटं झालेली आहेत। आता आपल्या भाजीला बघा किती छान तरी आली आहे। तर ही भाजी खायला खूप छान लागते, आणि याच्यामधून भरपूर प्रमाणात असे प्रोटीन मिळतात, जे आपल्या बॉडीला ज्याची गरज असते। आता आपली भाजी मस्त शिजून रेडी झाली आहे। तर आपण सर्व करायला घेऊया। ही भाजी मी आज भातासोबत खाणार आहे। तर मला ही भातासोबत खूप आवडते, तुम्हीही नक्की ट्राय करा भातासोबत, खूप भारी लागते। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।